आई दुकानात गेल्यावर साडी बघते. साडीची प्राइस असते 1000 रुपये. आई म्हणते साडी तर छान आहे, पण मी देणार फक्त 500 रुपयाची. द्यायची तर द्या. म्हणजे तुमच्या आईला व्हॅल्युएशन समजतं, पण तुम्हाला नाही. हे सेम लॉजिक इक्विटी मार्केट्समध्येही अप्लाय होतं. तुम्ही एखादा स्टॉक बघता आणि तुम्ही म्हणता की छान प्रॉफिटेबल बिझनेस आहे, तर आपण याचे स्टॉक्स बाय करूया. पण तुम्ही त्या कंपनीच्या व्हॅल्युएशन्स कडे दुर्लक्ष करता. व्हॅल्युएशन्स म्हणजे काय, तर हे बघा की कंपनी अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड. हे तुम्ही वेगवेगळ्या फायनान्शियल रेशियोज थ्रू बघू शकता, जसं की पीबी रेशियो, पी रेशियो, पीजी रेशियोज. जर का हे रेशियोज हाय आहेत, याचा अर्थ फ्युचर ग्रोथ बघून कंपनीने किंवा कंपनीच्या शेअरने ऑलरेडी एक स्पाइक घेतलेला आहे. कंपनीचे अर्निंग जरी चांगले असले, पण व्हॅल्युएशन्स खराब असतील आणि खराब व्हॅल्युएशन्सला जर तुम्ही एंटर करताय, तर एक गोष्ट लक्षात घ्या की स्टॉकने ऑलरेडी एक स्पाइक दिला आहे आणि स्टॉक तिथे सेन्सिटिव्ह झालेला असतो. आणि अशा वेळी जर एखादी नेगेटिव्ह न्यूज आली, तर स्टॉक तिथे पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्टॉक्स बाय करताना अर्निंग्स आणि व्हॅल्युएशन्स या दोन्ही गोष्टी चेक करा. तुमचा मित्र जो आंधळेपणाने स्टॉक्स बाय करतो, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.